या बाप्पा समोर आम्ही ही वारी इथे पूर्णपणे आणलेली आहे. तरी ह्या वर्षी आम्ही इथे राहतो. सतीश जाधव, मी अक्षय जाधव, त्यांचा सतीश जाधव यांचा पोरगा. ह्या वर्षी हे 24वं वर्ष आम्ही इथे गणपती बाप्पांचं इथे आम्ही स्थापना केलेली आहे. आणि ह्या प्रकारे ह्या वर्षी आम्ही पंढरश्री क्षेत्र पंढरपूर वारी ही ह्या कशी आम्ही बनवली या प्रकारे मी सांगतो. ह्या इथे आम्ही पालखी दाखवली आहे आणि रथ दाखवला आहे की कशी पालखी जाते, वारकरी कसे असतात. परत या ठिकाणी आम्ही सैनिकांचा उपयोग करून आम्ही माणसांचं हे दाखवलं आहे की माणसं जाताना वारकरी कसे असतात. परत या ठिकाणी रिंगण सोहळा आम्ही दाखवला आहे की रिंगण सोहळ्याबद्दल त्याचं काय महत्व आहे ते. फुगडी सोहळा दाखवला आहे, पालखी दाखवली आहे की विठुरायाची पालखी कशी जाते ती. परत अख्ख्या पंढरपूर आहे तिथे चंद्रभागा पूल दाखवला आहे. या चंद्रभागे पुलामधून बाजूबाजूला प्राणी हे कसे पूर्ण सगळ्या वरती पुलांवरतून गाड्या जातात ते वेगवेगळ्या प्रकारे मग दाखवलं आहे. तिकडे विठू माऊलीचं आम्ही मंदिर दाखवलेलं आहे. अनुभव म्हणजे ही आयडिया आम्ही लास्ट मिनिमम 1 वर्षापासून आम्ही याची तयारी चालवली आहे, काय केली आहे. मूर्तीचा या प्रकारे मूर्ती जशी आम्ही घेतली, मूर्तीचं वर्किंग सुद्धा मी स्वतः जाऊन केलेलं आहे. व पूर्ण डेकोरेशन मूर्तीचं, परत खडे बिडे सगळं सजवणं त्याला ते सगळं मी करत होतो. आणि गेल्या 15 ते 20 दिवस झाला हा देखावा आम्ही सगळा सादर करण्यासाठी आम्ही इथे मेहनत करत आहोत. रोज असं वेगवेगळे असे कला म्हणजे सगळं हे इको फ्रेंडली केलेलं आहे. काही यामध्ये काही असं वेस्टेज असं काही उपयोगी असं हे नाही. आणि नेचरला असं एकदम चांगल्या पद्धतीने आम्ही असं इथे देखावा एकदम केला आहे. नमस्कार, मी श्री सतीश जाधव, सेक्टर 8 ऐरोली. आम्ही गेल्या अनेक वर्षापासून 24 वर्षापासून गणपती स्थापनेचे करत आहे. तरी या वर्षी विठुरायाची पंढरीची वारी हा देखावा दाखवलेला आहे. या देखाव्यासाठी आम्ही वर्षापासून तयारी करत आहे. तरी या देखाव्यामध्ये आम्ही विठुरायाची पालखी दाखवलेली आहे आणि विठुरायाचा रथ सुद्धा दाखवलेला आहे. इकडे विठुरायाचे वारकरी सगळे दाखवलेले रोडने जाताना. तिकडे रिंगण सोहळा दाखवलेला आहे. इकडे फुगडी सोहळा आहे. ते विठुरायाचे मंदिर आहे. इकडे चंद्रभागेची नदी दाखवलेली आहे. नदीच्या बाजूला सगळे प्राणी, घर सर्व दाखवलेलं आहे. असा हा आम्ही देखावा दाखवलेला आहे. गेल्या 15-20 दिवसापासून आमची तयारी चालू होती आणि ते पूर्ण होण्याने आम्ही भाविकांना हा देखावा दाखवला आहे. सर्व भाविकांना पहिल्या दिवसापासून सर्व भाविक आम्ही याच्यामध्ये व्हिडिओ शूटिंग मध्ये टाकलेलं होतं. ते देखावा बघून सर्वजण दर्शनाला येत आहेत सगळे भाविक आणि सर्वांना आवडला म्हणून सर्वजण पहिल्या दिवसापासून देखावा बघण्यासाठी येत आहेत. आमचा हा छोटासा प्रयत्न आम्ही सादर केलेला आहे. नाव माधवी सुरेश भिलारे. आमच्या विभागातील ऐरोली भागातील श्री गणेश दर्शन बिल्डिंग मधून श्री सतीश जाधव यांच्या घरामध्ये आज म्हणजे अनेक वर्ष 24 वर्ष झाली गणेश स्थापना होत आहे. पण आज त्यांनी ह्या वर्षी एवढा देखावा किती म्हणजे सुंदर हे केलेला आहे. विठू माऊलीचं हे केलेलं आहे त्यांनी रूपांतर गणपतीच्या ह्याच्यामधून. तर अशीच म्हणजे माझी अशी विनंती आहे की पुढच्या पंढरीची वारी, तर माझी अशी विनंती आहे की पुढच्या नवीन पिढीसाठी प्रत्येकाने घरोघरी ही संस्कृती जपली पाहिजे. एवढंच माझं सांगणं आहे.